होणारा व आपला प्रतिसाद कसा असतो हे चेक करण्यासाठी केलं. सराव दरम्यान सराव एकदम चांगला झाला, प्रतिसाद चांगला आला, कम्युनिकेशन गॅप थोडासा आढळलेला आहे. काही त्रुटी आहेत आपल्या. कंट्रोलला कॉल केला, कंट्रोलने संतांनी साताऱ्याला कॉल व्हायरल केला, साताऱ्याकडे मला कॉल आला 112मध्ये थोडंसं कॉल तो आला त्यावेळी कॉल सापडला त्यापर्यंत दिवाळीचं काम पण उत्तम झालं. ATS आली, ATSने आतमध्ये गेली, ATS आतमध्ये झालं नव्हतं पाहिजे, बाहेर येत नव्हतं. बाहेर संशय हे दिसत तोपर्यंत तुम्ही आतमध्ये जाणं अपेक्षित नव्हतं. बाकी स्थानिक पोलिसांनी येऊन विनाश वाढवून ऑटोमेटिक ऑर्डर करणं घरगुती वगैरे केलेलं आहे. हळूहळू काही सुधारणा होती. बाकी ॲम्ब्युलन्स आणि यांनी चांगलं काम केलं. थांबा.
मोबाईल बंद कर, मोबाईल खिशात ठेव. हात पाठीमागे घे, पाठीमागे फिर, पाठीमागे राहून फिर. वरी पाठी एक झाला. सेकंड बघितलं, फर्स्ट बडी इकडे या. सेकंडचा एकदम मध्ये या. सेकंडचा एक मध्ये या. सेकंड मध्ये एक मध्ये या. एक जण मध्ये या लवकर. पाठी घ्या. तुम्ही श्री संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज मंदिरामध्ये आज जे बॉक्ड्रिल केलेलं आहे, याचा जे काय कामाची पद्धत आहे किंवा एखादी अनुचित घटना घडू नये आणि घडली तर त्यासाठी पोलीस फोर्स कुठल्या पद्धतीने तत्परता दाखवणार आहे याबद्दल सांगा. सर, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय गिल सर तसेच SDPO सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मॉकड्रिलचा सराव घेण्यात आला. मॉकड्रिलमध्ये QRT पथक, त्यामध्ये BDDS, ATS टीम, पुणे ग्रामीण व स्थानिक पोलीस प्रशासन, ॲम्ब्युलन्स, रुग्णसेवा तसेच फायर ब्रिगेड यांनी यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये सर्वांचा जर डिझास्टर असेल, एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असेल तर त्यावेळेस या यंत्रणेचा सहभाग आणि प्रतिसाद कसा आहे हे चेक करण्यासाठी आजचा हा सराव घेण्यात आला आणि उत्तमरित्या सर्वांनी समन्वय साधलेला आहे. सर, आगामी ज्या पालखी महोत्सव होणार आहे, संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाणार आहे, त्या दृष्टी अनुषंगाने काही गोष्टी पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून होणार आहेत का? अगदी बरोबर आहे सर. आगामी जो वारीचा आषाढी वारी निमित्त संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जाणार आहे, त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा सतर्कपणे काम करत आहेच. त्या अनुषंगाने ही मॉकड्रिल पण त्या अनुषंगाने घेण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आमचा समन्वय आहे विविध ऑर्गनायझेशनचा, तो चेक करणे या पाठीमागचा उद्देश होता. ओके, धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सासवड पोलीस स्टेशन. आज या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला होता. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी जे BDD टीमचे हेड आहेत साळुंके सर, तसेच ATB टीमचे पवार सर
आणि इतर जो त्यांचा स्टाफ आहे तर या ठिकाणी हजर राहिला. या ठिकाणी पालखी जो सोहळा होणार आहे, आषाढी पालखी सोहळ्याच्या वतीने आपल्या सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि घातपात होऊ नये यासाठी आपण हा जो सराव घेतलेला आणि प्रात्यक्षिक घेतलेले, या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उपस्थित राहिल्या.